मित्रांनो, तुम्ही सुद्धा तुमच्या हळदीचं बेणं उन्हात किंवा उघड्यावर ठेवण्याची चूक करताय का? तर थांबा. या चुकीमुळे तुमच्या पुढच्या वर्षीचं हळदीचं पूर्ण उत्पादन धोक्यात येऊ शकते. जर आपण उन्हामध्ये बेणं ठेवलं, तर बेण्यातील नैसर्गिक पाण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे आपले बेणे सुकते, आकसते आणि वजनामध्ये घट होते. आणि ज्यावेळेस आपण हे बेणं लावतो, त्यामुळे त्या बेण्याची उगमशक्ती व्यवस्थित होत नाही. दुसरं महत्त्वाचं म्हणजे उन्हामुळे डोळे खराब होतात. आपल्या बेण्याला जे डोळे असतात, ते खूप नाजूक असतात. उन्हामुळे हे डोळे जळत असतात. म्हणून आपण जेव्हा बेण्याची लागवड करतो, तेव्हा आपल्या शेतामध्ये आपल्याला बऱ्याच ठिकाणी नागे पडलेले दिसतात. म्हणजे बरेच झाडांची जर्मिनेशन झालेली आपल्याला दिसून येते. तिसरं, बुरशीचा आणि रोगाचा प्रादुर्भाव. जर जास्त ऊन असेल तर किडीचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो. नंतर कंदकुस सारखे जे आजार असतात हे आपल्याला साठवणुकीतच लक्षात येतात, जे की समोर आपलं पूर्ण पीक उद्ध्वस्त करत असतात. मित्रांनो, हे काही महत्त्वाच्या गोष्टी आहे. जर आपण आपलं बेणं हे उघड्यावरती किंवा उन्हामध्ये वाळू घातलं तर. म्हणून अशा प्रकारची चूक करू नका. आता बघा, या शेतकऱ्यांनी त्यांचं बेणं कसं सावलीमध्ये झाडाच्या खाली वाळू घातलेलं आहे. त्याच्यावरती योग्य प्रकारे जे आवरण केलेलं आहे, ज्यामुळे त्यांचं बेणं हे टवटवीत राहते आणि जेव्हा ते लागवडीस करता वापरतील तेव्हा त्याची जर्मिनेशन चांगली होऊन त्यांना उत्पन्नामध्ये नक्की फायदा होईल. मित्रांनो, तुम्हाला पण हळदीबद्दल समोर अशीच माहिती लागत असेल तर आपल्या चॅनलला फॉलो करा. मी स्क्रीनवरती माझा नंबर देतो, त्याच्यावरती मला कॉन्टॅक्ट करू शकतात. धन्यवाद. गौरव जंगले, मनोज फर्टिलायझर.